नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या फ्रेशच्या व्हिडिओमध्ये। मी आहे वसंत बारांगे, तुमच्यासाठी नवीन असे फूड ब्लॉग घेऊन येत आहे। तर मित्रांनो, प्रत्येक जिल्हा आणि त्यातील विभाग हा त्यांच्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असतो। त्यामधलाच म्हणजे वडापाव। आणि वडापाव, पुण्याचा वडापाव असो की मुंबईचा वडापाव असो, सगळीकडे प्रसिद्ध असतात। आणि दिवसाची सुरुवात पण ब्रेकफास्टची वडापावपासून सुरुवात होते। तर आता मी निघालो आहे एका फेमस वडापावाला भेट देण्यासाठी, ते म्हणजे आकोडी गावातीलच। कारण का मागच्या वेळेस तळबेडकर वडापावाला भेट दिली होती, तो पण फेमसच आहे। कारण प्रत्येक आउटलेट आहे ना त्यांच्या पदार्थासाठी म्हणजे टेस्टसाठी प्रसिद्ध असतात। आणि वेगवेगळ्या आउटलेटची टेस्ट ही वेगवेगळी असते। तर आताच वडापाव म्हणजे तेजस वडापावच्या आउटलेटला भेट देण्याची वेळ आली आणि खूप फेमस आहे। मला एका सबस्क्रायबरने सांगितलं की दादा तिथे नक्की जाऊन भेट दे। तर आता निघालो मी आकोडी गावात परत एकदा आणि तेजस वडापावला। तर वेळ न लावता, तुमच्यासोबत जास्त न बोलता, चला तर निघूया आणि तुम्ही पण सोबत राहा तेजस वडापावला भेट देण्यासाठी। मित्रांनो, फायनली आपण बसलो आहे तेजस वडापावला। आणि वडापावची खासियत इथली म्हणजे टेस्टच आहे वडापावची। आणि गर्दी येते, जबरदस्त गर्दी असते। कारण का वडापावला टेस्ट तशी आहे, पण वडापावच भेटत नाही। कढीवडा आहे, मिसळपाव आहे, परत पोहे आहे सकाळचे, असे वेगवेगळे टेस्टी पदार्थ इथे मिळतात। तर या आउटलेटचे तेजस वडापावचे आउटलेटचे मालक जे आहे त्यांच्यासोबत बोलूया वडापावबद्दल आणि त्यांची त्या वडापावची खासियत काय आहे ते विचारूया। पण आता काय झालं आहे, इंस्टंटमध्ये त्यांचा फ्रॅक्चर झाला आहे। नमस्कार का? नमस्कार, काय म्हणता? वडापावबद्दल विचारायचं तुम्हाला। बोला ना। तुमच्या वडापावबद्दल सांगा, काय खासियत काय वडापावची? आमची वडापावची खासियत म्हणजे मयूर शेंगदाणा त्यातला वडा आहे। हां, अच्छा। जैमिनी संत्रा आणि शेंगदाणा, हां, सम्राट हे सगळं ते मटेरियल एक नंबर क्वालिटीत। अच्छा। आणि कधीपासून चालू झालं आहे असं काय? 2000 साल। 2000, हां बरोबर, 2000 सालापासून 24 वर्ष। हां, बरेच त्या साईडला पण होतं आउटलेट खाली इथे रावेतला बंद केलं। अच्छा। आणि परत इथे चालू केलं। हे आपलं इथं झाले 24 वर्ष। आणि आता लेटेस्टमध्ये कुठले पदार्थ चालू होतील? आता हे सगळे लावलेत आपण बोर्डवरती बघा। कढीवडा झाला, मिसळपाव झाले, हे सगळं चालू झालं। थँक्यू। हॅलो, तुझं नाव काय आहे? नाव काय तुझं? जोरात विहान। अरे बापर, वडापाव आवडतो का तुला? आवडतो? कुठला वडापाव आवडतो? या स्टॉलचं नाव काय आहे? तेजस वडापाव। अरे बापरे, गुड बॉय। काय म्हणते, टेस्ट कशी आहे वडापावची? एक नंबर, छान आहे ना? 10 वर्ष मी इथं वडापाव करतोय। हां, या रोडला किंवा अकोले गावामध्ये सर्वात छान वडापाव असेल तर तेजस वडापाव। थँक्यू।
वडापाव आला आहे, जबरदस्त वडापाव आहे. आता वडापावची मी टेस्ट घेतो, तुम्हाला सांगतो. जबरदस्त आहे. मित्रांनो वडापाव आहे ना जबरदस्त आहे बघा. म्हणजे तो वडा आहे आणि याच्यातलं बॅटर जे आहे ते जबरदस्त आहे. पाव आहे आणि मिरची पण आहे. मित्रांनो वडापाव खातोय आणि इथे एक छान असं कपल बसलेलं आहे हे बघा आणि मागे पण ताई बसलेल्या आहेत. तर त्यांना विचारूया तेजस वडापाव नेहमी ते वडापाव खात येतात पण वडापावची टेस्ट कशी आहे. आणि हॅलो ताई तुमचं नाव काय? वडापाव नेहमी खायलेत? हो नेहमी. म्हणजे खूप वर्षापासून आम्ही येतो वडापाव खायला. अच्छा. क्वालिटी खूप छान आहे आणि ऑइल जे वापरतात ते जेमिनी ऑइल. हां हां. त्यामुळे काहीच म्हणजे आमचं पोट भरतं मन भरत नाही असं वडापाव. अरे बापरे. हॅलो काय म्हणतो? तुझं नाव काय आहे? हर्ष आहे. वडापाव आवडतो तुला? त्याचं फक्त वडापाव खायचं म्हटलं का तेजस बस एवढं. अरे बापरे. कुठेच नाही. मुलांचंच आहे. आवडतं तुला वडापाव? आवडतं? कसा आहे वडापाव? छान आहे. छान आहे. आवडतं तुला वडापाव? अरे बापरे. मित्रांना पण घेऊन येतो का? नक्की. स्कूलमध्ये जाता येतं त्याच्या ऑटोमध्ये थांबतात वडापाव पार्सल घेऊन जातात. अरे बापरे. हॅलो काय म्हणता? नेहमीच वडापाव खायला? अच्छा. वडापावची टेस्ट आम्ही आठवड्यात आलो तर इथला वडापाव खाल्ल्याशिवाय आम्ही घरी जात नाही. अरे बापरे. म्हणजे आणि तुम्हाला चहा जास्त आवडतो? चहाची तुम्ही चहा विचारत होते. वडापाव खाल्ला तर चहा. हा चहा पाहिजे. वडापाव आणि चहाचं कॉम्बिनेशन बेस्ट आहे. पूर्वीपासूनची जी म्हणजे ज्या सुरुवातीला जे खाल्लंय वडापाव त्याची टेस्ट मध्ये काहीच फरक नाही. हो हो बरोबर आहे. सेम त्यांनी मेंटेन केली जी क्वालिटी आहे. क्वालिटी मेंटेन केली. क्वालिटी मेंटेन. तेजस वडापाव खाल्ला आणि थेट आलो मी शर्मा आईस्क्रीम म्हणजे शर्मा आईस्क्रीम शर्मा पावभाजीला. पावभाजी झाली, आईस्क्रीम झालं आणि व्हेज पुलाव झाला. असं जबरदस्त प्रकारचे पदार्थ इथे भेटतात. तर हे जे आउटलेट आहे बऱ्याच दिवसाचं आहे पण आपण चॅनल तर नंतर आत्ता चालू केलं आहे. तर बऱ्याच दिवसाची इच्छा होती काही आउटलेटला आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेऊ आणि बरीच अशी गर्दी असते. सॅटर्डे संडेला खूप जास्त गर्दी असते आणि भरपूर असं क्राऊड असतं. तर आता मी खातो आहे व्हेज पुलाव, बटर पुलाव खातो आहे. व्हेज पुलाव नाही बटर पुलाव खातो आहे. तर त्याची टेस्ट घेऊया आणि तुम्हाला पण सांगतो आहे पुलाव कसा आहे.
शर्मा पुलाव कशी आहे आणि शर्माची आहे. काही कोविडमधल्या आठवणी आहे शर्माची जशी आठवतं आम्हाला. तर बरेचदा आम्ही असं लपून यायचो इकडे आणि बंद असायचं. मग त्या जुन्या गोष्टी झाल्या. भरपूर अशी गर्दी असते इथे आणि तुम्ही नक्की शर्मा आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीम तर मिळते. पुलाव आहे, बटर पुलाव आहे, पावभाजी आहे, असे काही विविध पदार्थ मिळतात आणि नक्की भेट द्या. आणि जबरदस्त गर्दी असते, टेस्ट अप्रतिम असते. तर सॅटर्डे तुम्हाला विकेंडला तर खूपच गर्दी जास्त असते. तर नक्की भेट द्या. आणि आता मी खातोय आईस्क्रीमचं विविध प्रकारचे आईस्क्रीम मिळते, ते पण तुम्हाला दाखवतो. ये देखिए अपने पास स्पेशल लाल पेड़ू आइसक्रीम है. मसाला डालते हैं एकदम टिकट मसाला. ओ माय गॉड. लाल कौन सा है? लाल पेड़ू आइसक्रीम टिकट मसाला. लाल पेरू. थैंक यू. अब टेस्ट करके देखिए. मित्रांनो मी खातोय लाल पेरू आईस्क्रीम. आज शर्माजी म्हटले लाल पेरू आईस्क्रीम खाऊन बघा. आणि तिखट टाकलेलं आहे बघा. चक्क आईस्क्रीमवर तिखट टाकलेलं आहे. ते खातोय मी. मित्रांनो मी पोचलो आहे बघितलं आकोडीत गेलो. आकोडीतून तेजस वडापाव खाल्ला आणि तर शर्मा आईस्क्रीम म्हणजे शर्मा आईस्क्रीम घ्यायला गेलो आणि जबरदस्त पदार्थ मिळतात. वडापाव तर छान आहे आणि शर्मा आईस्क्रीमचं नावच दिली आहे. खूप विकेंडला तर खूप गर्दी असते आणि फेमस आहे. तर नक्की जाण्याचा प्रयत्न करा आणि खात राहा, हसत राहा. व्हिडिओ नक्की बघत राहा. तर चला भेटूया अशा नवीन अशा फूड ब्लॉगिंगमध्ये. चला तर बाय बाय.